तुम्हाला माहिती आहे का, समरी सूट आणि रिकव्हरी सूटमध्ये नक्की काय फरक आहे? चला तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. रिकव्हरी सूट आणि समरी सूट दोन्हीही सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गतच दाखल केले जातात. पण समरी सूट जो आहे तो ऑर्डर 37 दॅट इज ऑर्डर 37 नुसार दाखल केला जातो. आणि यामध्ये काय केलं जातं तर फक्त आणि फक्त मनी सूट जे आहेत, म्हणजे जर लेखी करार असेल, काही बिल ऑफ एक्सचेंज असेल, हुंडी असेल, प्रॉमिसरी नोट असेल किंवा एखादी निश्चित अशी रक्कम आहे, त्या निश्चित रकमेच्या वसुलीसाठी समरी सूट दाखल केला जातो. मग समरी सूटमध्ये असं वेगळं पण काय आहे की ज्याच्यामुळे त्याचं स्पीडी डिस्पोजल होतं? तर समरी सूटमध्ये जर समजा प्रतिवादीला त्याचा बचाव करायचा असेल तर त्याला कोर्टाचं लीव टू डिफेंड मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतरच त्याला त्याचं म्हणणं देण्याची मुभा मिळते. जर कोर्टाला वाटलं की प्रतिवादीला त्याचं म्हणणं देणं गरजेचं आहे तर आणि तरच कोर्ट त्या पद्धतीने आदेश करतं आणि मगच प्रतिवादीला त्याचं म्हणणं देता येतं. त्यामुळे समरी सूटमध्ये लवकर न्यायनिवाडा होत असतो. मग रिकव्हरी सूट काय आहे? तर रिकव्हरी सूट हा सामान्य दिवाणी दाव्याप्रमाणे चालवला जातो. रिकव्हरी सूटमध्येही पैशांच्या वसुली संदर्भातच दावा आपण दाखल करतो. पण हा दावा जो आहे तो सामान्य दिवाणी दाव्यानुसार चालवला जात असल्यामुळे प्रतिवादीला त्याचं म्हणणं देणं, त्याचा पुरावा देणं, युक्तिवाद करणं अशा सर्व प्रोसिजर अवलंबल्या जातात. त्यामुळे रिकव्हरी सूट जो आहे त्याचा न्यायनिवाडा होण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. तर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक समरी सूट हा रिकव्हरी सूट आहे, पण प्रत्येक रिकव्हरी सूट हा समरी सूट नाही आहे. सो अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.